ज्यांचे विचार आपण ऐकले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील आपल्या सगळ्यांच्या वतीनं दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणारे आपले सगळ्यांचे उमेदवार भास्करराव भाले व्यासपीठाचे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष राष्ट्रवादी कम्युनिस्ट पार्टी आप बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं काम करणारा रिपब्लिकन पक्ष आणि अन्य सरकारी उपस्थित बंधूभगिनींना गेले 2-3 तास आज आपण भगिनींच्या निवडणुकीच्या प्रचाराची भाषणे ऐकतात. निवडणूक जवळ आली. हा शेवटचा टप्पा आहे आणि हा शेवटचा टप्पा झाल्याच्या नंतर मुंबईचं आणि थोडं काही मतदारसंघ राहतील तिथली निवडणूक झाल्याच्या नंतर देशाच्या निवडणुकीचं काम संपेल आणि मग पुढच्या महिन्यामध्ये 4 तारखेला मतमोजणी होईल आणि तुम्हा सगळ्यांचा निर्णय काय आहे हा जगाला समजेल. हा देश मोठा देश आहे, लोकशाही मानणारा देश आहे आणि जगाचं लक्ष या निवडणुकीच्याकडे आहे. आणि त्याचे कारण या देशामध्ये महात्मा गांधी असोत, पंडित नेहरू असोत, लाल बहादूर शास्त्री असोत, इंदिरा गांधी असोत, नरसिंहराव असोत, मनमोहन सिंग असोत, अनेकांची नावं घेता येतील. त्यांनी या देशाची संसदीय लोकशाही पद्धती जतन केली आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला साथ दिली. आज चित्र वेगळं दिसतंय. आज चित्र हे दिसतंय की देशाची सत्ता मोदींच्या हातामध्ये आणि मोदींची भूमिका ही बोलायची एक आणि करायची दुसरी. तुम्हाला एकच प्रश्न विचारतो, तुमच्या भागामध्ये तुमच्या गावामध्ये पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यात, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यात, तर कशाच्या निवडणुका झाल्या? आज मोदी साहेब हातामध्ये सत्ता आल्याच्या नंतर आज पंचायत समिती थांबली, ग्रामपंचायत थांबली, जिल्हा परिषद थांबली. उद्या त्याला देशाची निवडणूकसुद्धा थांबवतील आणि देशाची सत्ता आपल्या उंचीमध्ये घेतली. त्यांनी लोकशाही शिल्लक राहणार नाही. तुमचा माझा सगळ्यांचा अधिकार उद्ध्वस्त होईल आणि हे महत्त्वाचं संकट आज या देशाच्या समोर आलेले. भाषणे करतात. त्यावेळेस तुमच्या जिल्ह्यामध्ये आले होते आणि सांगितलं काय भाषण करावं प्रधानमंत्र्यांनी. त्यांनी सांगितलं की तुमच्या घरातलं सोनं हे काढलं जाईल आणि ठराविक लोकांना दिलं जाईल. मला समजत नाही या देशाच्या 300 कोट्यावधी लोकांच्या घराचं सोनं कोण काढून घेणार आहे. आणि काढून घेत असेल, कोणी चोरी करत असेल तर सरकार काय लगेची भूमिका घेणार.
पोलीस दल या संबंधीचा काही निकाल देणार नाही, पण लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा संभ्रम, भीती ही तयार करण्याच्या बद्दलचं कारण आज त्यांचं आहे. हे सांगत असताना खूप वेळेला समाजाच्या लहान घटकांना, अल्पसंख्याकांना आणखीन कसं राबवून टाकलेलं अशा प्रकारचा निकाल ते घेतात. ते सांगतात की ज्यांच्या घरात उद्या ज्या जन्माला येतात तेच तुमच्या घराचं सोनं त्या ठिकाणी घेऊन जातील. ही शुद्ध फसवणूक आहे. त्याची एकही गोष्ट या ठिकाणी होणार नाही. पण या निमित्तानं महत्त्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी अफेअर झाल्याच्या नंतर लोकांचा विचार हा वैयक्तिक वळवायचा आणि त्यांच्या मनामध्ये अशी शंका फायदा करायची, हे सूत्र आजच्या प्रधानमंत्र्यांचे आणि त्यामुळे अशा प्रकारची भाषणं ते करत असतात. ते आले इथं, त्यांनी विचारलं शरद पवारांनी 10 वर्षात काय केलं. शरद पवार शेती खात्याचे मंत्री होते तेव्हा काय केलं. चांगला प्रश्न आहे, जरुरी सांगतो. देशाच्या शेती खात्याचं काम माझ्याकडे आलं 2004ला आणि आल्याच्या नंतर शपथ घेतली आणि पहिली फाईल माझ्याकडे आली ती ही होती की देशाच्या गोदाममध्ये धान्य नाही म्हणून अमेरिकेतनं ब्राझीलमधनं धान्य खरेदी करा. मी अस्वस्थ झालो. हा शेतीप्रधान देश बनायचा, शेतकऱ्याच्या भोवती जन्माला आलो म्हणजे अभिमानानं सांगायचं आणि आमच्या देशाच्या लोकांना 2 वेळचं अन्न द्यायला अमेरिकेतनं धान्य आणायचं. हे काही शक्य नाही म्हणून मी थांबवलं. पण नंतर मला निर्णय घ्यावा लागला. पण मी निकाल हा घेतला की तिथं बदलायचं कसं, का परदेशातलं धान्य आणावं लागतं. त्याच वेळेला यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. चौकशी केली. मी स्वतः यवतमाळला गेलो आणि तिथे गेल्याच्या नंतर त्याला फटाके वाजू नका आता. तिथे गेल्याच्या नंतर मला बघायला काढलं ज्या कुटुंबाच्या कर्त्या पुरुषांनी आत्महत्या केली होती त्याच्या घरात गेल्याच्या नंतर त्याची बायको माऊली डोळ्याला पदर लावून अश्रू पुसत होती. मी तिला विचारलं काय असं झालं, तुझ्या बायकाने आत्महत्या का केली. तिने सांगितलं की डोक्यावर कर्ज होतं, कर्ज फेडता आलं नाही, सावकाराचं कर्ज घेतलं होतं. एक दिवशी तो घरी आला, घराचं भांडी कुंडी काढली, माझ्या अमृतचा पंचनामा झाला. त्याला एक मुलगी होती, तिला एक मुलगी होती, लग्न ठरलं होतं. जे पाहुणे आहेत ते त्या ठिकाणी आले आणि व्याहाच्या घराची भांडी कुंडी बाहेर काढली. हे पाहिल्याच्या नंतर त्यांनी होणारं लग्न मोजलं आणि ते दुःख त्या शेतकऱ्याला सहन झालं नाही आणि म्हणून त्यांनी इंजिन फेरला आणि जीव त्या ठिकाणी दिला. या महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि 700 शेतकरी एका महिन्यामध्ये तुमच्या माझ्या राज्यामध्ये आत्महत्या करतात. याचा स्वच्छ अर्थ आहे त्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नाची सोडवणूक केली जात नाही. मोदी साहेब सांगतात उत्पादन वाढवा, जरूर वाढू उत्पादन, पण उत्पादन वाढवायचं म्हणल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याच्या फर्जात काही टाकलं पाहिजे. माझ्याकडे सत्ता होती त्यावेळेला मला आठवत आहे, तुमच्यापैकी कुणाला आठवतं का नाही हा प्रश्न मी विचारतो. याच मनवारमध्ये माझी सभा होती आणि याच मनवारमध्ये सभा असताना शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती केली. कांद्याच्या भावावर नियंत्रण आणलं दिल्लीला, ही माहिती मला या मनवारला सांगितली गेली.
निर्यात बंद केली ही माहिती मला या मनवाला सांगितली गेली. समाजसेवकी आणि सरळ ओझरला गेलो, सरकारचं विमान मागवलं, संध्याकाळी मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि संध्याकाळी दिल्लीमध्ये निर्यातीवरची बंदी काढून टाकली आणि शेतकऱ्यांच्या उद्देशाचा प्रश्न हा त्या ठिकाणी सोडवला. हे उदाहरण या मनमाडमधलं आहे आणि म्हणून असे निकाल घ्यावे लागतात. हे निकाल आजचे राज्यकर्ते घेत नाही. कांद्यावर बंदी, साखरेवर बंदी, सोयाबीनवर बंदी, कापसावर बंदी, मला काही समजत नाही. कष्टाने शेतकऱ्यांनी पिकवलं आणि ते दुनियाच्या बाजारामध्ये पाठवून 2 पैसे त्याच्या पदरामध्ये पडले, त्याचा संसार फुलला, तर त्याला मदत करण्याची गोष्ट सोडायची, बंदी घालायची. आणि बंदी घालून आज या जिल्ह्यामध्ये येऊन आम्हा लोकांच्यावरती टीका करतात. माझं स्वच्छ सांगायला मोदी साहेबांना की अभिमानानं सांगतात की आम्ही गरीब लोकांना 80 कोटी लोकांना फुकट धान्य दिलं. तुमच्या वादवडिलाच्या खिशात नाही धान्य दिलं नाही. हे धान्य दिलं, शिकवलं कुणी? तुम्ही. काळ्या ऐशी इमान लागतो, त्यांनी मेहनत केली, त्यांनी धान्य पिकवलं. देशाची गरज भागून अधिक धान्य तयार होईल याची खबरदारी घेतली. दुनियातल्या 18 देशांना धान्य पुरवठा करणारा देश भारत केला. हा आमच्या कष्टकरी शेतकऱ्यांनी केला. त्यांनी हे सगळं संपन्न केलं. आणि आज मोदी साहेब सांगतात आम्ही सगळ्यांना फुकट धान्य देतो. खोट्या गोष्टी सांगतात, असत्याला आधारित गोष्टी सांगतात. निर्णय त्यांचे नाही आहेत, निर्णय शेतकऱ्यांचे, निर्णय पूर्वीच्या सरकारचे आहेत. आणि त्यात असलेली धोरणं त्यामधून हे घडलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, हे सरकार फसवेगिरीचं सरकार आहे. यांच्यावर विश्वास असता कामा नये. आज या ठिकाणी अतिशय चांगला उमेदवार आम्ही सगळ्यांनी तुमच्यासमोर वर्गीयांच्या रूपाने दिला. आदिवासीचा हा उमेदवार आहे. आदिवासींनी या देशाची शेती वाचवली. जल, जंगल, जमीन या 3 गोष्टी या देशामध्ये कुणी वाचवल्या असतील तर त्या आदिवासींनी वाचवल्या. आणि म्हणून त्यांना सर्वांना आम्ही आदिवासी म्हणतो. पण हे भाजपवाले म्हणतात वनवासी. आणि कसलं वनवासी? माझा आदिवासी जो जल सांभाळतो, जो जंगल सांभाळतो, जो जमीन सांभाळतो आणि सेवा करतो, तो आदिवासी हा तो आदिवासी आहे, वनवासी नाही. आज या प्रकारची चुकीची त्याची व्याख्या आज भाजपवाले सगळे करतात. आणि म्हणून एक आदिवासी समाजाचा शिक्षित एक चांगला उमेदवार आज तुमच्या सगळ्यांच्या समोर दिला आहे. मी नाशिकला आल्यापासून जो मला भेटतोय तो मला सांगतोय की यावेळेला नाशिकच्या तुमची दिंडोरीची सीट मोठ्या मताने विजय होणार आहे. आणि हा विजय आज या ठिकाणी वर्गीयांच्या रूपाने येणार आहे. ही सीट जशी येणार आहे तशी नाशिकची सुद्धा सीट ही या ठिकाणी येणार आहे. आणि तिसरी जी सीट आहे ती त्या ठिकाणी येणार आहे. नाशिक यावेळेला क्रांती करणार आहे. आणि ही क्रांती करण्याचा तुमचा अनुभव आहे. 1980 साली मी या जिल्ह्यामध्ये फिरलो आणि मला तुमचा अभिमान आहे. या जिल्ह्यामध्ये तुम्ही सगळे आमदार आम्हाला लोकांची निवडून दिली. हा इतिहास त्या ठिकाणचा आहे. आणि हा इतिहास निर्माण करणारे अनेक लोक होते. त्यांनी कष्ट केले. दादासाहेब गायकवाड यांचं नाव त्याच्यामध्ये घेता येईल. अनेकांची नावं त्या ठिकाणी घेता येईल. या ठिकाणून काँग्रेस गायकवाड यांचं नाव या ठिकाणी घेता येईल. या सगळ्यांनी सातत्यानं प्रयत्नाची पराकाष्ठा केली. शेतकऱ्यांना साथ दिली, नवीन स्थिती निर्माण केली, देश समृद्ध केला शेतीच्या संदर्भात, अन्नधान्याच्या संदर्भात. आणि जगामध्ये आम्ही जगाची गरज भागवतो हा इतिहास निर्माण केला.
हा इतिहास निर्माण करायचा ऐतिहासिक काम तुम्ही लोकांनी केलं आणि मी तुम्हाला लोकांना लाख लाख धन्यवाद देतो. माझे 2 शब्द संपवतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.